सांगलीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून या संकटाला पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन पूर्णपणे नागरिकांच्या पाठीशी आहे असं ते बोलत होते। यावेळी एनडीआरएफचे जवान, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, जिल्हाधिकारी राजा दयानदी व अधिकारी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। अशा ठिकाणी कर्जमाफीची शक्यता आहे, अशा ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत आपल्याकडे 3 गुन्हे सांगली शहर पोलीस स्टेशनला 2 आणि सांगली ग्रामीण पोलीसला 1 गर्दी केल्याबद्दल ते गुन्हे दाखल आहेत। आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण पुलावर जाणे, तिथून उड्या मारणे, नदीपात्रामध्ये पोहणे असा काही प्रकार करू नये, जीव जोखमीत घालू नये। प्रशासन पूर्ण तयारीनं आहे। आमचं या सर्व ठिकाणी लक्ष आहे, योग्य तो बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपल्याकडं पूर परिस्थिती उद्भवल्यानंतर जे काही बचावाचं साहित्य आहे ते योग्य त्या प्रमाणामध्ये पण आहे। उदाहरणार्थ बोट असतील, लाईफ सेव्हिंग जॅकेट असतील, रिंग्स असतील, रोप असतील, हे सर्व साहित्य आपल्याकडे आहे। त्याचबरोबर सेवाभावी संस्थांची पण त्या ठिकाणी आपल्याला मदत निश्चित उपलब्ध होणार आहे। काही रोड सध्या आपण वाहतुकीकरिता जिल्ह्यातील बंद केलेले आहेत, त्याची सुद्धा काल रेस्टोरंट आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्या ठिकाणच्या नागरिकांना पण ते आपण आवाहन केलेलं आहे की हे सर्व रस्त्यांवरून पाणी जात असल्या कारणाने वाहतुकीला रस्ते बंद असतील, आपण प्रशासनाला सहकार्य करा। पर्यायी मार्गही आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। पोलीस करावा काय त्याच्यामध्ये कमी येत आहेत ते पण आता आपण नोट डाऊन करावं, म्हणजे ऍक्च्युअल आपल्याला जेव्हा जर परिस्थिती उद्भवली आपल्याला त्यावेळेला परिस्थिती टॅकल करता आली पाहिजे। त्याच्यामध्ये नो डाऊट स्थानिक लोकांचं सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे। त्यामुळे त्यांनाही पॅनिक न होऊ देता त्यांनाही त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व करून घ्या। त्याच्यामध्ये आपदा मित्र असतील, जे एनडीआरएफ कडून मागच्या वेळेला बरेच इथं तयार केलेली लोक आहेत। आपल्याकडे पोलीस स्टेशन वाईज जे चांगले ड्रायव्हर आणि स्विमर्स आहेत त्यांची पण यादी आपल्याकडे आहे। आपले स्थानिक पोलीस पाटील असतील, स्थानिक पोलीस मित्र असतील, त्यांची मदत आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे। तर आता याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की आपण थोडंसं हेल्थ डिपार्टमेंटनं पण वॉटरबॉर्न डिसीजेस आता वाढणार, त्या दृष्टिकोनातून आपण थोडी तयारी ठेवावी, कारण की हॉस्पिटल हे प्रमाण जास्त होणार आहे। जे आता कॉर्पोरेशन लिमिटमध्ये थोडंसं वेस्ट डिस्पोजलचा पण एक इश्यू पण बनणार आहे, गार्बेज आणि वेस्ट, ते पण आपल्याला बघावं लागणार आहे। चांगल्या पद्धतीचा काउंटर दिला पाहिजे। ओके, आता आपल्याकडे माहिती आहे शहर आणि ग्रामीण भागामध्ये सिच्युएशन कंट्रोल आहे, फ्लडची सिच्युएशन पण आहे, परंतु असा कुठलाही जागा नाहीये की कुठल्याहीकडे लोक अडकलेली आहे किंवा जनावर अडकलेली आहे, कोणाचा वित्तहानी झालेली आहे किंवा जनावरांचा किंवा लोकांचा जीवाला काही हानी झालेली असं कुठेही नाही। परंतु असं करत असताना जे स्पेशली मला विनंती राहील की सोशल मीडिया सेलची आपलं महानगर